आपल्या कुठल्याही प्रांतातील लोकांसाठी भवन बांधणं आणि ते केवळ त्यांच्याशी भावनिक नातं आहे म्हणून नाही तर मताशी नातं जोडलं आहे म्हणून हे सगळं उपद्रव करणं आहे असं मी मानतो. हो, पण इथला निवडणूक आयोगाला म्हणजे कळत नाही ना. इथल्या निवडणूक आयोगांची बुद्धी जरा भ्रष्ट स्वरूपाची झाल्यासारखी लोकांना वाटत आहे आणि ती हिंमत करत नाही. हे इथला निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांचा मांडलिक झालेला आहे. नाही, असं काही नाही आहे. व्यवस्थेसाठी ठेवलेले आहेत ते. आम्ही एकच आहोत. काँग्रेस पक्षाचे 27 नगरसेवक आहेत आणि 27ही एकत्र राहतील. व्यवस्थेसाठी आपण वेगळे जरी ठेवले असले तरी गटनेता एक होईल आणि काँग्रेसचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये बसेल, यामध्ये कुठे दोमत नाही. आणि तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. आणि कोण काही म्हणू देत. काल काही सुधीरजी मुनगंटीवारांनी काही स्टेटमेंट केलं की काँग्रेसचा एक गट वगैरे, हे सगळी अफवा आहे आणि ते मतदारामध्ये संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे. त्यामुळे मला त्यामध्ये नगरसेवक पूर्णतः सुरक्षित आहेत. सर्व आमच्याकडेच आहेत. ते मग खासदारांच्याकडे असू दे की आमदारांच्याकडे असू दे, आम्ही काँग्रेसचे आहोत. आम्ही एकत्र येऊ, गटनेता तयार करताना एकत्र येऊ आणि सत्ता स्थापन करतानाही आम्ही एकत्रच राहणार आहोत. काँग्रेस म्हणून आम्हाला आमच्या महानगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित करणं यासाठी लागणारं संख्याबळ 3 अपक्ष जे काही आहेत आमच्याबरोबर आघाडीमध्ये होते, आम्ही ज्यावेळेस अलायन्स केलं होतं शेकापचे, ते सुद्धा आमच्या सोबत आहेत. आणि वर सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारी जे काही संख्या लागते त्याची व्यवस्था झालेली आहे. नाही, शंका उपस्थित कोणाला काय करायचं ते करू देत. आता तिकडे मुनगंटीवारांची माणसं वेगळी आहेत, जोरगेवारांची माणसं वेगळी आहेत. म्हणजे काय ते एकत्र येणार नाही असं होत नाही. कालच जोरगेवारांची माणसं एका नागपुरातल्या हॉटेलमध्ये आहेत, मुनगंटीवारांची माणसं दुसऱ्या हॉटेलमध्ये आहेत, आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ह्यामध्ये काही हे नाही. ते एकत्र येतात, आम्ही एकत्र येतो. पंजाब चिन्हावर काँग्रेस पक्षाच्या भरोश्यावर काँग्रेस पक्षाकडून ते निवडून आलेले आहे आणि तिथे कुठेही त्यांना काही चुकीचा निर्णय घेण्यासाठी कुणालाही स्कोप नाही आहे. आमचं असं मत आहे की जो सिनियर आहे, जुना काँग्रेसी आहे, निष्ठावंत आहे, प्रामाणिक आहे पक्षाशी, त्याला गटनेता करावायचं असं आमची चर्चा आहे. त्याचं उत्तर मी दिलं आहे. भाजपचे नाही, उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही दूरपर्यंत. हे काहीतरी हवेवर तीर मारण्याचा प्रकार आहे तो. त्यांनी पण ठेवलाय. त्यांना मग पंजाब ऑपरेशन वापरला चाललंय असं होईल का? त्यांचे पण नगरसेवक बाहेर आहेत. शिंदे साहेबांचे नगरसेवक बाहेर आहेत. उद्या भाजपचे नगरसेवक बाहेर जातील. असं नाही की ठीक आहे एकत्र राहिले पाहिजेत. निवडणुकीच्या पिरियडमध्ये सगळेच एकत्र ठेवतात. मग जाऊ दे ना, हा संदेश निवडणूक होईपर्यंतच राहील ना. निवडणूक झाल्यानंतर संदेश संपेल. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की एकत्रितपणे राहून आपल्याला या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवायची आहे आणि जनतेने तिथल्या काँग्रेसला हातात सत्ता देण्यासाठी आमच्याकडे त्यांनी मतदान केलेलं आहे. नाही, ते आता निवडणुकीच्या तोंडावर जुळवाजुळव करायचा प्रयत्न केला. 14 तारखेला 15ला निवडणूक आहे. 14 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे घालून पुन्हा मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला महायुतीने, परंतु त्यामध्ये ते पैसे नसल्यामुळे काही कमी पडल्यामुळे सफल झाले नाही. आता पुन्हा पुढच्या निवडणुकीची वाट पाहावी लागेल असं मला वाटतं. या जर तरच्या गोष्टी आहेत. असंही म्हणतात की काँग्रेस मनसेने लढले असते तर 150 जागा आल्या असत्या. मग आता यामध्ये अशी चर्चा आहे की मनसेने अधिक जागा घेतल्यामुळे शिवसेनेला फटका बसला. हे निवडणुकीनंतरचे चर्चा आहे. जो जीता वो सिकंदर, जिसके पास में आलं त्या परिस्थितीमध्ये चर्चा झाल्यानंतर जे काही मॅन्डेट मिळालं ते स्वीकारलं पाहिजे. नाही, ते उभाटांची आपली युती नव्हती, पण उभाटा आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत म्हणून आम्हाला वाटतं की आपण एकत्र राहून सत्ता स्थापन करावी अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी चर्चा आमची सुरू आहे. मागे त्यांनी दावा केलेला आहे, प्रश्नच नाही. त्यांनी दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. कारण पण ते आता चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ. नाही, ठीक आहे ना, चांगले आहे की पालघरमध्ये गुजराती भाषेमध्ये अधिसूचना काढत असतील तर त्याची सुरुवात सीमेवरून सुरतवरून पालघर जवळ आहे, हळूहळू ते मुंबईकडे येईल आणि महाराष्ट्राला गुजरात
ती एक नवीन भाषा देण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न जो आहे त्यामध्ये ते सफल होतील असं म्हणायला हरकत नाही. त्यांची इच्छाच आहे की महाराष्ट्र हा गुजरातच्या इशाऱ्यावर चालावा, गुजरात भाषेवर चालावा अशी जर इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होऊन जावी. आणि त्यासाठी सुरुवात करून त्याचे रिॲक्शन काय येतात हे बघण्याचा कदाचित प्रयत्न असेल. खडा टाकायचा आणि वाट बघायची. तर भारतीय जनता पक्षाची भूमिका या संदर्भात आम्हाला नवीन वाटत नाही. भाजपही संपर्कात आहे, आम्ही संपर्कात आहोत. सत्ता स्थापनेसाठी प्रत्येकाला संपर्क करावाच लागतो, पण तिथे काही ठिकाणी आयडिओलॉजीचा पण विषय येतो. आम्ही वंचितवादींशी बोललो, मला नाही वाटत ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जातील, कारण वंचितची चर्चा सुरू आहे. त्यांनी 2 अपक्ष आमचेच आहेत काँग्रेसकडून, काँग्रेसचेच बंडखोर होते, त्यामुळे ते आम्हाला लागतात, फार तर 4च लागतात. आणि भारतीय जनता पक्षाला जवळपास 11 नगरसेवक लागतात सत्ता स्थापन करायसाठी. आम्हाला 4च नगरसेवक लागतात. मला वाटतं की सहज आहे, सहज शक्य आहे ते. आणि त्याची जुळवाजुळव जवळपास आमची पूर्ण झालेली आहे. आमच्याकडे आज तरी 34 संख्याबळ आहे, त्यामुळे आम्हाला कशाची भीती वाटत नाही. हे सगळी जी काही बाहेर चालली आहे ती अफवा आहे, केवळ चर्चा आहे असं मी मानतो. आता संख्याबळ त्यांच्याकडे आहे, संख्याबळ भाजपकडे आहे, मोठा पक्ष तो आहे, नॅचरल आहे की तो त्यांच्यावर दावा करत असतील. आता शिंदे साहेबांचं काय मत आहे त्यावर त्यांचं ते ठरवतील, ते द्यायचं की नाही द्यायचं, बसायचं की नाही बसायचं. पण एक आहे की मुंबईचा महापौर भाजपचा होणं म्हणजेच व्हाया, जी आता नोटिफिकेशन गुजरातच्या भाषेमध्ये गुजराती भाषेत निघालं पालघर जिल्ह्यात, तर उद्या त्याची सुरुवात व्हाया पालघर मुंबई शिरका होण्यासाठी दार मोकळे करून देणं आहे, दरवाजा उघडून देणं आहे. आणि मुंबई कोणाच्या इशाऱ्यावर उद्या चालेल हे आता स्पष्ट होईल. आनंद आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. सर्व प्रांताचे भवन जातीनिहाय मतासाठी उघडले गेले पाहिजेत, तयार केले गेले पाहिजेत, बांधले गेले पाहिजेत. आणि मुंबईतही मतं घेता आली पाहिजेत आणि बिहारमध्ये मतं घेता आली पाहिजेत. इथे कुठलंही काही बंधनच राहिलं नाही. कुठल्याही भाषा, आपल्या कुठल्याही प्रांतातील लोकांसाठी भवन बांधणं, आणि ते केवळ त्यांच्याशी भावनिक नातं आहे म्हणून नाही, तर मताशी नातं जोडलं आहे म्हणून हे सगळं उपद्रव करणं आहे असं मी मानतो. हो, पण इथला निवडणूक आयोगाला म्हणजे कळत नाही ना. इथल्या निवडणूक आयोगांची बुद्धी जरा भ्रष्ट स्वरूपाची झाल्यासारखी लोकांना वाटत आहे आणि ती हिंमत करत नाही. हे इथला निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांचा मांडलिक झालेला आहे. आता मांडलिकत्व स्वीकारणारा स्वायत्त गमवणाऱ्याकडून आपण काय अपेक्षा करणार? कुठल्या पारदर्शकतेची अपेक्षा करू? कुठे स्वच्छपणे निवडणुका होण्याची अपेक्षा करू? जे काही आता महानगरपालिका आणि नगरपरिषदा झाल्या, कुठेतरी दिसला काय निवडणूक आयोग? त्याची भूमिका दिसली का? फक्त तिकडे निवडणूक कार्यक्रम घोषित करताना एक पोपटसारखं बोलणं आणि प्रेस कॉन्फरन्स घेणं, याच्या पलीकडं महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची भूमिका अजिबात दिसत नाही. म्हणजे हे तर गुलाम झाले सत्ताधाऱ्यांचे. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालची मांजरं झाल्यासारखी ही मंडळी आता वापरत आहेत. त्यामुळे उद्या लोकशाहीला अशा प्रवृत्तीमुळेच भविष्यात धोका निर्माण झाल्यास याला ही मंडळी जबाबदार राहील. नाही, आता डावसमध्ये महाराष्ट्राचे करार सर्वाधिक झालेत की देशातील इतर राज्याचे झालेत? कुठल्या कंपन्यांनी केलेत? जर भारतातीलच कंपन्यांनी डावसमध्ये जाऊन जर करार केला असेल अधिक, तर मग तो महाराष्ट्रातच करता आला असता. बाहेरची इन्व्हेस्टमेंट किती येते आहे याला महत्व आहे. बाहेरचे उद्योग जगातील किती येत आहेत महाराष्ट्रात त्याला महत्व आहे. महाराष्ट्रातलेच घेऊन जा गाठोडं बांधून आणि तिथे गाठोडं खोला आणि ते ओपन करून सांगा पुन्हा गाठोडं बांधून महाराष्ट्रात आणा, याला काय अर्थ आहे? त्यामुळं आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत की ज्या वेळेस ही सगळी आकडेवारी बाहेर येईल तिथे कोण इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात करतायत, भारतातील आहेत, महाराष्ट्रातील आहेत की परदेशातील आहेत, त्यानंतर खराच चेहरा पुढे येईल. हे भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट आहे, ते वाचून दाखवलंय. त्यात काही फार नवीन आहे असं मला वाटत नाही. नाही, असं काही नाही. आम्ही दोघेही मिळून ठरवू, खासदार आणि आमदार मिळून
मी नेता आहे, ते खासदार आहेत, आमच्या प्रतिभा, आम्ही दोघे बसू आणि गटनेताही ठरवू, महापौरही ठरवू, सर्व आम्ही ठरवून घेऊ. नाही, अजून मी माहिती घेतली नाही, पण मला काही ते कानावरही आलेलं नाही. चालले आहे त्यांचं सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं अकोल्यातही प्रयत्न चालले, इतर पक्षाशी बोलून, आणि अमरावतीमध्ये पण चाललेले आहेत. नाही, ते काय म्हणतात ते खासदार आहे आणि आता नवीन आहे, तो दुसरीच काम आहे त्यांची, त्यामुळं त्यांना जे बोलायचे ते बोलू देत. मी नेता आहे, मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. आम्ही काँग्रेसची सत्ता स्थापन करायसाठी आम्हाला एकत्र सगळ्यांनी यावं लागतं. कोण काय बोलतं त्याच्याकडे आम्हाला मुळीच लक्ष द्यायची गरज नाही, आणि कोण बोलताय म्हणून त्याला उत्तर देण्याची सुद्धा गरज नाही. माझी भूमिका नेता म्हणून सगळ्यांना घेऊन पक्ष कसं पुढे जाईल, पक्षाला मजबूती कशी मिळेल आणि पक्ष सत्तेत कसं येईल यासाठी माझे प्रयत्न असतात. होईल, आज उद्यामध्ये होईल. गॅजेट अजून प्रकाशित झालेला नाही, आयुक्त नाही, त्यामुळे आज उद्यामध्ये ही शक्यता आहे. आज होईल, उद्या होईल आणि परवापर्यंत निर्णय होईल.